पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या करडेलवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या धनगरवाडा म्हणजेच खरे वस्तीवरील बीरदेवाची यात्रा शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच अश्विन शुक्ल 13 रोजी दसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे। जुन्या चालीरीती, रूढी व परंपरांनुसार येथील धनगर समाज बांधव आपल्या जुन्या संस्कृतीत असणारी वेशभूषा परिधान करतात। अंगावर रंगीबेरंगी कपडे व त्यावर चमचमणाऱ्या टिकल्या असतात। सर्वजण मोठ्या आनंदाने आपल्या रूढी परंपरानुसार चालत आलेली गाणी म्हणत फेर धरत ठेक्यावर नाचतात। त्यानंतर काहींच्या अंगात देवाचे वारे येते। शेवटी वर्षभराचा हवामानाचा, शेतीचा, पिकांचा व पुढच्या गोष्टींचा अंदाज म्हणजेच भाकीत, त्यालाच यांच्या बोलीभाषेत भाकणूक असे म्हटले जाते। त्यानंतर देवाची महती व कथा पद्य स्वरूपात सांगितली जाते, त्यालाच वान म्हटले जाते। वाड्यावरील सर्वजण आपल्याकडे आलेल्या पै पाहुणे व मित्रमंडळींचा शाकाहारी व मांसाहारी भोजनाने पाहुणचार करतात। अशा जुन्या रूढी व परंपरा आजही येथे दिसत असून पुरातन संस्कृतीच्या पाऊलखुणा अशा काही ठिकाणांवरून जपल्याचे दिसते। काळाच्या ओघात अनेक ठिकाणी शहरीकरणात या पुरातन पाऊलखुणा नष्ट होत असल्या तरीही शिरूरमध्ये अशा काही सांस्कृतिक पाऊलखुणा जपल्या जात आहेत। याच एका विशेष सांस्कृतिक बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। हर हर बोळ्या महादेवान, सुरवंतीच्या बिरदेवान, बोळ्या महादेवा करीन तुझी सेवा, जठत वागावला कवान, साती समुद्रात टाकला तवा। तर कोण येळ कशी, कोण गटका कशी, सत्यर धर्मामधी पावन देव राजामधी। हेर करून सनी आरती आली बोळ्याच्या लग्नाला, वळून काकान लागतं त्याला। तवा ब्रह्म महेश विष्णू बोलत्यात महादेवाला, म्हणली हात लावला पोथीला, चौख शोधून पाहिल्या अक्षराला, हे काय गावत नाही म्हणली कुणाला, हे गावन म्हणली बिरदेवाला। तवा बिरदेव राहतोय म्हणली कोण्या जाग्याला, काळ्या बिरदेव राहतोय काळ्या भीतीच्या पोटाला, शेंदूर बेटाला। तवा 14 समुद्र चौखड देऊन सनी बहुडेर, मलखार गोढा गडगड, 7 मुंग्याचं येड, काळ्या चाप्याचं खोडण, पांढऱ्या बेलाचं खोडण, वाट मोठी होती अवघड। तवा 2 तिथं कोण म्हणली जाणार 2 रानवंजळी, गरुड पक्षाची पाखरण, पाखर बोलली महादेवा, वाचा फुटली गरुड पक्षाला, बोलली महादेवाला जातो म्हणली शेंदूर बेटाला, घेऊन येतो बिरदेवाला, ह्यात गिरदे म्हणली आम्हाला। तवा जपाची जपल्यात बिरण, गरुड पक्षाची होती 2 पाखरण, दोयच्या गळ्यात काय बांधल्यात महादेवानी पतरण, आतमध्ये मांडून दिलंय सारण, 5 अक्षर टाकली पत्रावरण, तरंगान धरल्या खस्यावरण, सुरवेर समुख पाण्यात मासा झुक, साया पडली कळसावरण, बिरद्या होता जाग्यावर। तवा अवचित नदार केली मोहर, म्हणला कोण कुणाचं आहेत, म्हणला हिर मोती पवळ्याचं खणारण, बोळ्या शंकरा महादेवाचा म्हणला आहेत कामदार। तवा मुठी घेतलं हिसकाटून मोती पवळ टाकल्यात मोहरण, घेतल्यात पाखर मांडीवरण, हात फिरावला अंगावरण, हातास काय लागतं एक पत्तरण, उलथून सनी दप्तरण, तरुतरची होती अक्षर। तवा बिरदेव होता मुळातला मूळ सरदारण, त्याला नव्हता देऊन दरबारण, बिरदेव होता अंगचाच लिहिणार। तवा बिरदेव पाहतोय वाचून सनी सार, अर अर म्हणला पाखरव तुम्ही ते देशाचं हे देशाला आला कसा, तुम्ही मला न्यान कसा, म्हणली बिरदेवा तुमची तस्ती आम्हावरण, आमची तस्ती तुम्हावरण, तुम्हाला बोलावलंय महादेवानी म्हणली जरवर। हेर म्हणला पखाची करू पालखी, मांड्याच्या करू दांड्या, तुम्ही बसा आम्हावरण, जाऊ म्हणली निघून त्या देशावर। अर अर म्हणला पाखरावर ह्यो हाय सुरवंतीचा कसा, देवपणात पडण ठसान तुमच्यावर बसू कसा। पताळ भावनात गेला बिरदेव, निळा सारंग पैदा केला, वढा वडलाय रुपयाचा, तंग बिढावला तांब्याचा, जिन बिढावला जिन्याचा, आयली लावल्यात बोरण, गुप्त्या गेंदाचा जोडी मोर। तवा मोहन पट्याचा सजावलाय वारून, 7 सडका घेतल्यात बाहेरून, 2 पाखर घेतल्यात मोहरून, वर बसलाय दुनिया दारून, हल्ला बिरदेवाचा वारू। हेर हल्ला बिरदेवाचा वारू आला मधाच्या मेरू, नदा टाकली चौखंडावर, 9 खंड पृथ्वी 10 खंड काशी, तळातरून तळ फिरण चालून आलाय बिरदेव बहादर। हेर हे गंगनाचा वारा, वाचा फुटली वाऱ्याला, वारा बोलतोय बिरदेवाला, म्हणला बिरदेवा चालला कोण्या कामाला,
चाललोय म्हणला एक्या कामाला चल म्हणला माझ्या बर तवा सहीच पेरलं मोती पवलं उगावलं जुगदारी द्वंधाळं सवच घेतलंय काढून सवच बांधलाय बहरान लोटीत नेला तळवऱ्या सुंबार त्याची व बांधून सनी बहरान पेंडीन लोटीत नेली तळवऱ्याच्या तोंडीन एक सावच झाली मेंढानी मेंढी तवा मेंढी बकरात नव्हता वारा पाणी चारा आतच सारा मालदांडी आली खायला आणि मेंढी बाई निघली मालदांडी खायला आणि बिरदेवानी वार देवानी मिळून सनी आगाने पठराला गंगनी दुराळ उडावलं तान सुरवे जाकाळलं मेंढीबाई लगात करून गळपट धरली तवा वाचा फुटली मेंढीबाई बोलती बिरदेवाला कार धरलं म्हणली बिरदेवा मला जाऊन म्हणली माझ्या जाग्याला नाही सोडायचं म्हणला मेंढीबाई तुला अशी म्हणला बिरदेवा दिसती या तुसड नाकात शेंबड चाकरी जड माझं दूध लागतं गोड माझं एवढं वज उचलीन कोण आगा म्हणला मेंढीबाई बारा काय खुणा सांगायच्या नाही हाय तुझ्या कोण उघड केलं गणगावड पायदान लावलं मेंढीबाईला वळायला तवा मावचा केलाय दोरण टाकलाय स्वरूप लोकावर नारत लोकात आणल्यात मरत लोकात मानवरच सळ घेतलंय काढून सळाचं वळलं काकान बांधलंय महादेव पार्वतीच्या शिरावरण बासिंग बांधलं इरावरण बाहुलीवर बाहुला थाट 33 कोटी देवाच्या गोंधनी सुटत मोती पवळेचा अक्षदा वाट आडवा धरुनी द्वातार बोलुनी मंगाळ टाकूनी तांदूळ निशान लावलं उज्या भुजावर मावळत काय पाहिलंय सागर एक काय मर्दाचा डोंगर होता अंजांबारण थान उठवलं सिंगणापूर तेव्हा महादेव बोलतोय बिरदेव बोलतोय महादेवाला नांदू म्हणला एका सोयवरण चाळ्याव चंकान डोलांड पटाका दान बिरोबाची आता इथल्या बिरोबाची ही साकूरवरून नाही का म्हणजे आम्ही साकूरच्या बिरोबाचं म्हणजे दरवर्षी दर पौर्णिमेला जायचो तर आमची इच्छा फिरली की आपल्याला इथं देवाळ बांधायचं मग आम्ही इथं देवाळ बांधलं तर साकूरचा बिरोबा हा गोडगिरीचा आहे गोडगिरी ही बेळगाव जिल्ह्यामध्ये हुकिरी तालुक्यामध्ये आहे तर तिथं गोडगिरीला एक गजासूर आणि एक रेड्यासूर 2 दैत्य माजलं होतं तर ते रोज एक माणूस गाडीभर अन्न खायचं मग त्या गोडगिरीच्या लोकांनी पंढरपूरला गेली आणि विठ्ठलाला साकडं घातलं की देवा आमचं जर रोज एक माणूस जर खाल्लं तर आमचं अख्खं गाव वस पडन मग विठ्ठलाने तर सांगितलं की माझ्या हातात तर शास्त्र नाही मी शपथ घेतलेली शस्त्र हातात घ्यायचं मग याचा बंदोबस्त कोण करीन विठ्ठलाने गामान केलं तर म्हणला याचा बंदोबस्त करीन म्हणला बिरदेव मग बिरदेव कुठं आहे मग बिरदेव ते शोधित मंगळवेढ्यामध्ये हुलजुंती गावाचं नाव आहे त्या हुलजुंती गावामध्ये एक मालिंगराया हा बिरदेवाचा भक्त आहे तिथं गेला त्याला विचारलं की बिरदेव कुठं आहे तर तो मालिंगराया म्हणला की मी 6 महिने झाले आता त्याच्या सेवाला नाही त्याच्या सेवाला अमुकशीत नावाचा भक्त आहे तो अमुकशीत नावाचा भक्त इजापूरला आहे मग तो इजापूरला गेला विठ्ठल आणि तिथून त्याला विचारलं बिरदेव कुठं आहे तर ते म्हणला बिरदेव म्हणला मुरगुडीच्या रानामध्ये जंगलात म्हणला तपला बसलेला आहे मग हा विठ्ठल त्या मुरगुडीच्या रानामध्ये गेला त्याला आवाज यायचा ओम नमः शिवायचा जप पण त्याला नजर पडाना मुरगुडी म्हणजे 3 झाडाच्या मध्ये बसलेला होता आणि 3 झाडाच्या मुळ्याने त्याला येडा घातला होता त्याच्यावर वारुळ वाळला होता आणि त्या वारुळातून फक्त ओम नमः शिवाय आवाज यायला मग त्या बिरदेवाने विठ्ठलाने त्याला हक्का मारली देवा म्हणला मी तुझ्या भेटीला आलेलो आहे म्हणला विठ्ठला माझं तप आहे तू माझं तप म्हणजे तुला उठवायचं असेल मला तर बिन कीटकचं फुल आणि बिन बेडूकचं पाणी जर आणलं तरच आपली गाठ होईल मग विठ्ठल तिथून इंद्रसभाला गेला इंद्रसभाला इंद्राचं तळं होतं त्या तळ्यामध्ये बेडूक आंधळा सर्प होता त्या तळ्यावर त्याने बेडूक जन्मून दिलं नव्हतं त्या तळ्यातलं पाणी घेतलं इंद्रसभाची फुलं आणली आणि मग त्या मुरगुंडीच्या रानामध्ये बिरदेवाला म्हणला देवा बिन कीटकचं फुलं आणि बिन बेडूकचं पाणी घेऊन आलेलो आहे मग त्या विठ्ठल बिरदेवाची तिथं भेट झाली गोडगिरीला जाऊन ते रेड्यासूरन गजासूर मारला मग तो गजासूर मारता त्याने वरदान मागितलं की चांद सूर्य असेपर्यंत माझ्या नावाने गज नाचलं पाहिजे म्हणून आम्ही ही ती परंपरा चालवली आहे.